किरण आजा या या सर्व त्याच्याकडे दुसरे कसं आहे ट्रेन काढायची आहे ती भरती ना भरती बाजूला शुभकामनाएं देती हूँ। ईश्वर के चरणों में प्रार्थना करते हैं सदैव इनका स्वास्थ्य अच्छा और उत्तम बना रहे और ये जो स्कूल ये चला रहे हैं अति उत्तम है और बच्चों को अच्छे से यहाँ से शिक्षा और विद्यार्थी के लिए अभी आने वाले विद्यार्थियों को क्या मैसेज है? शिक्षा प्राप्त कर ही रहे हैं जो उन्हीं स्कूल में अच्छा उत्तर बच्चों को ये मैसेज देना चाहते हैं कि वो अच्छे से उत्तर पढ़ाई अपने स्कूल का नाम रोशन कसं आपण मैसेज जन्मदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले, चाहणारा वर्ग उपस्थित झाला. मोठे सर्वच लोक जे खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम आहे अशा लोकांनी भेट दिल्यात. मला फार उत्साह झाला की अनेक लोकांचा आशीर्वाद मला लाभला. पुन्हा आणखी काम करण्याची एक शक्ती मला प्राप्त झाली आणि त्याबद्दल मी आलेल्या सर्व माझ्या मित्रमंडळीचा सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी मला आशीर्वाद दिला. उपमहापौरसारख्या मोठं व्यक्तिमत्व माझ्या शाळेत आलं त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांचा आशीर्वाद मला मिळाला. त्यांच्या सानिध्यात त्यांच्या परिसरात मी काम करत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाची मला फार आवश्यकता होती. आज त्यांनी वाढदिवसानिमित्त त्या शाळेला भेट देऊन खऱ्या अर्थाने मला खूप आशीर्वाद दिला, विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला. अनेक विद्यार्थी या शाळेतून खऱ्या अर्थाने एक मेरिटचे विद्यार्थी तयार होत असतात आणि गेल्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये या शाळेचा डेव्हलपमेंट मॅडमनी बघितलं आहे. त्याबद्दल शाळेला आशीर्वाद दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर, सामाजिक कार्यात आणि राजकारणीमध्ये आपलं खूप चांगलं नाव आहे, याच्यात आपण कुणालाच श्रेय देणार. पण सामाजिक क्षेत्रातून मी खऱ्या अर्थाने अजितदादा पवार यांनी सांगितलं काय 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा. मी 80% समाजकारणाचं काम करत असतो आणि 20% फक्त राजकारणाचं काम करत असतो. बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने मला एका नियोजन समिती सदस्य म्हणून घेतलं. आणखी त्यांनी सांगितलं की महामंडळ किंवा काहीतरी मिळेल असं आणि एक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा एक चांगला मला लाभणार आहे. नगर परिषदेमध्ये मी 10 नगरसेवक निवडून आणले. कामशीचा उपाध्यक्ष आम्ही बनवला आणि हे खऱ्या अर्थाने अजितदादाचं श्रेय आणि पार्टीच्या सर्व BJP युतीच्या सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. थँक्यू. आणि पहिल्यांदाच त्यांच्या शाळेत आलेली आहे. कारण सेंट पॉल शाळेबद्दल मी खूप दिवसापासून ऐकलं होतं पण कधी या शाळेत येणं नाही झालं. पण आज त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून मी आज प्रत्यक्षात इथे आली आहे. शाळेचं वैभव बघत आहे. आज नागपूर शहराच्या टॉपमोस्ट शाळेमध्ये सेंट पॉल शाळा आहे आणि दाखमाळे साहेब
यांचं समाजकारण, राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची प्रगती ही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. भविष्यात त्यांना यश लाभो. त्यांच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी मी तथागत चरणी प्रार्थना करते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मी राजाभाऊ ताकसाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करते. राजाभाऊ ताकसाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मोठं नाव आहे आणि या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण भागामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उपाध्यक्षही होते. आणि राजाभाऊ खरं तर आज आमदार राहायला पाहिजे होते विधान परिषदमध्ये, परंतु नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि एक मोठ्या पदावर आमदार म्हणून मला वाटतं की 1-2 वर्षामध्ये नक्कीच त्यांची विधान परिषदेमध्ये नियुक्ती होईल. असं काम ते करत आहेत. संघटनेमध्ये आपल्या ग्रामीणमध्ये खेडोपाडी जाऊन राष्ट्रवादी संघटना उभी करत आहेत आणि कार्यकर्त्यांना मोकळं करण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. हे आमदार तर राष्ट्रवादीचे नक्कीच होणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की अजित पवार गटाकडनं ते लवकरात लवकर आमदार होतील आणि जनतेशी चांगली सेवा करून ते नातंही करत आहेत. ही त्यांची नामांकित शाळा उल्केश्वर रोडची आहे. या शाळेमधून अनेक विद्यार्थी मेरिट झाले आहेत, इंजिनियर झाले आहेत, डॉक्टर झाले आहेत, सायंटिस्ट झाले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या भागातील एक नामांकित शाळा आहे. आणि राजाभाऊ ताकसाळे हे विद्यार्थ्यांचे जे त्यांचे पालक असतात त्यांच्यानं तर स्वतः भेटतात आणि शाळेच्या ज्या काही समस्या असतात ते स्वतः हँडल करतात. त्यामुळे एक शाळा चांगली नावाला लागली आणि भव्य अशी वास्तू सर्व सुविधायुक्त आपण या ठिकाणी बघतोय. मी वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि अजित पवार राष्ट्रपती